मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट स्टेशन पासून एकदम जवळच म्हणजे 7-8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या मोहन ग्रीनवुड्स या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले. एंट्री पाहू शकता मित्रांनो, किती प्रशस्त अशी एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सो एंट्री असणार आहे. आतमध्ये आपण जाऊयात त्याआधी बाहेरचा परिसर जर पाहायला गेला तर एकदम मेन रोड टच आपल्याला ही बिल्डिंग पाहायला मिळणार आहे. हा मांजरली परिसर आहे. बदलापूर वेस्ट मधील वॉकिंग डिस्टन्सचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. इकडून तुम्ही चालत गेलात तर हार्डली तुम्हाला 10 मिनिटं लागतील मित्रांनो. आणि या बाजूला तुम्हाला दीपाली पार्क एरिया पाहायला मिळणार आहे. हा पूर्ण डेव्हलप एरिया तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, किती प्रशस्त असं तुम्हाला ही बिल्डिंग पाहायला मिळणार आहे. इकडे मेन गेटची एंट्री असणार आहे. सुरुवातीला मी बाहेरून तुम्हाला दाखवलेलंच आहे. पाहू शकता मधोमध आपला हा चिल्ड्रन्स प्ले एरिया असणार आहे. आणि या आपल्या बिल्डिंग आहेत. खाली तुम्हाला कार पार्किंगसाठी बरीचशी जागा आहे आणि बाईक पार्किंग सुद्धा करू शकता. समोर सिक्युरिटी आहे आणि या बाजूला तुम्हाला क्लब हाऊस वगैरे पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहिल्या ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता व्हिडिओ जास्त लेंदी होईल त्यामुळे दाखवत नाही. चला मग लॉबी परिसर वगैरे पाहून घेऊयात. त्याच्यानंतर लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती जाणारच आहोत. त्याआधी सगळ्यात आधी जर इथे आपण जर लॉबी परिसर पाहायला गेलात तर पाहू शकता किती प्रिशियस आपल्याला लॉबी इकडे पाहायला मिळते. हा रिसेल फ्लॅट असणार आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला लॉबी वगैरे पाहू शकता किती प्रशस्त लॉबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सो पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक सोफा सुद्धा बसायला आपल्याला इथे पाहायला मिळतो. मेंटेनन्स पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 2200 रुपये मेंटेनन्स असणार आहे. या बाजूला सुद्धा एक गेट आहे. आजूबाजूचा परिसर व्यवस्थित दाखवून देतो. सो आता तुम्ही जर नवीन रूम याच परिसरात घ्यायला गेलात तर 28-29 लाखाच्या पुढेच तुम्हाला जाणार आहे. या ठिकाणी हे खूप चांगलं ऑप्शन असणार आहे. फ्लॅट सुद्धा खूप मोठा आहे आणि बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये मिळणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका, सर्वच माहिती देणार आहे. सो हा पुढचा परिसर तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात आणि ही आपली लिफ्ट असणार आहे. चला मग आता आपण 7व्या माळ्यावरती जाऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही कॉम्प्लेक्स आता पाहिलेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल की आज मी तुमच्यासाठी खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये एक मास्टर बेडरूम बिग साईज वाला फ्लॅट घेऊन आलेलो आहे. एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याआधी मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर या फ्लॅट बद्दल माहिती घेऊयात. आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट परिसरामधील मोहन ग्रीनवुड्स या कॉम्प्लेक्स मध्ये. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 720 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 485 स्क्वेअर फूट आहे. 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती आहे. मोहन ग्रीनवुड्स या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला टोटल 4 फेज पाहायला मिळतील. इथे मी जास्त वेळ नाही घेत, आता आपण फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन किती करता येईल, डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो. चला मग मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता 7व्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेलात तर प्रशस्त अशी आपल्याला लिफ्ट या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक आणि खूप हाय क्वालिटी लिफ्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या बाजूला 3 रूम असणार आहेत आणि या बाजूला सुद्धा 3 रूम असणार आहेत. मध्ये जो पॅसेज आहे तो खूप डिसेंट साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. या बाल्कनी मधून आपल्याला बिल्डिंगचा व्ह्यू सुद्धा पाहायला मिळतो, पण आपल्या रूम मधून सुद्धा खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळणार आहे. चला मग लगेचच आपल्या फ्लॅट मध्ये एंट्री करूयात. आपण आपल्या रूमच्या बाजूला सुद्धा 2 रूम पाहायला मिळणार आहेत. लगेच रूम मध्ये एंट्री करूयात. फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी जर पाहायला गेलात तर आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. फ्लॅट थोडक्यात जर पाहायला गेलात तर मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटमध्ये तुम्हाला जो एरिया पाहायला मिळतोय तो तब्बल 715 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 485 स्क्वेअर फूट आहे. आणि त्यातल्या त्यात इथे लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक बाल्कनी मधून तुम्हाला बिल्डिंगचा मधला जो गार्डन प्ले एरिया आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. खूप चांगला व्ह्यू इथे तुम्हाला पाहायला मिळतो. प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे घरामध्ये उजेड सुद्धा खूप चांगला आहे. हे बघा बाल्कनी. आताच रूमला मित्रांनो कलर सुद्धा केलेला आहे, त्यामुळे थोडासा कचरा वगैरे तुम्हाला दिसू शकतो, थोडंसं मॅनेज करून घ्या. सो आहे आपला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमची साईज सुद्धा सांगतो, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या. त्या माळ्यावरती असला तरी सुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारचं तुम्हाला लिकेज वगैरे पाहायला मिळणार नाही. तुम्ही पाहू शकता वरती. इथून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर 14 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे. 14 बाय 10 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हे बघा, हा मध्ये असणारा पॅसेज आहे. इकडे मित्रांनो नॉर्मली आपले जे 1 BHK फ्लॅट असतात त्याच्यापेक्षा थोडी वेगळी कॉन्सेप्ट पाहायला मिळणार आहे. सो पुढे कसं असणार ते पुढे मी सांगणारच आहे. आता सगळ्यात आधी पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो. हे बघा, मोठ्या साईज मध्ये पाहायला मिळतो. बेसिकली पाहायला गेलं तर वरच्या साईडला टाकी लावण्यासाठी जागा सुद्धा आहे. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था 24 तास असणार आहे मित्रांनो. ड्रिंकिंग वॉटर 24 तास असणार आहे, त्यामुळे पाण्याची कोणत्याही प्रकारे या ठिकाणी टंचाई नाहीये.
आता या किचनची साईज तुम्ही पाहू शकता मित्रांनो. किचन बेसिकली जर पाहायला गेलं तर खरंच खूप मोठा किचन आहे. तुम्हाला आता जर ते प्रत्यक्षात जर तुम्ही पाहायला येणार तेव्हा तुम्हाला अंदाज येणार आहे. इकडे थोडी वेगळी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही शाश्वत पार्क बिल्डिंग मध्ये ही कॉन्सेप्ट पाहिली असेल. इकडे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे आणि इकडे तुम्ही फ्रीज वगैरे किंवा काही तुमचं वेगळं सामान आहे तुम्ही ठेवू शकता. किचनची साईज खूप चांगली आहे. इकडे तुम्ही सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा बनवू शकता. वरती पोर्टमाळा दिलेला आहे. एकच प्लॅटफॉर्म आहे. पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं 2 कनेक्शन आहेत. इथे कलर मारलाय म्हणून मित्रांनो थोडंसं व्हाईट इथे दिसतंय. बाकी क्लिनिंग वगैरे तुम्हाला आपण करून देऊ. हा झाला किचन. किचनच्या अपोजिट आपण थोडंसं बाहेर आल्यानंतर इथे पाहायला गेलं तर तुम्ही पुन्हा एकदा इकडे वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा याला स्टोरेज एरिया तुम्ही बनवू शकता. चांगली साईज आहे याची. 4x6 याची साईज आहे. इथे बरंचसं सामान तुमचं राहील किंवा वॉशिंग मशीन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कनेक्शन घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे पाणी 24 तास आहे त्यामुळे वॉशिंग मशीन तिथेही ठेवू शकता. आता आपण मास्टर बेडरूम मध्ये आलेलो आहोत. हा मास्टर बेडरूम फ्लॅट असणार. पुन्हा एकदा सांगतो. सो मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला इथे 2 ते 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे पाहू शकता बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर तुम्हाला पाहायला मिळतो. सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे बिल्डिंग किती प्रशस्त आहे. लिफ्ट वगैरे हाय क्वालिटी आहे. त्याच्यानंतर सर्वच अम्युनिटीज सुद्धाच आहेत. या फ्लॅटचा मेंटेनन्स 2200 रुपये पर मंथ आहे. सो आहे आपला बेडरूम. इथून जर स्ट्रेट गेलात तर मित्रांनो हा 11 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे. 11 बाय 10 फुटाचा एक मोठा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यात मास्टर बेडरूम सुद्धा आहे. सो यालाच अटॅच इथे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम सुद्धा पाहायला मिळतो. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. अधिक माहितीसाठी कॉल करा. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग आता आपण बाकी होम लोनची माहिती. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर असेलच. मग आता वाट कसली पाहताय? लवकरात लवकर मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. या फ्लॅटला मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची आस्किंग फ्लॅट कॉस्ट 27.5 लाख असणार आहे. रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 2 लाख रुपये लागणार आहेत. कारण या ठिकाणी या फ्लॅटची मार्केट व्हॅल्यू 29 लाखाच्या पुढे. रेडी रेकनर प्रमाणे मित्रांनो जर स्टॅम्प ड्युटी भरायला गेला तर 1,99,000 रुपये लागतात. कारण बाजूचा फ्लॅट आपण विकलेला आहे. 1,99,000 रुपये त्यांना लागले होते. या पूर्ण बॉक्स प्राइस मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला 30 लाखाच्या वरती हा फ्लॅट जाणार नाही याची गॅरंटी आहे. नक्कीच मित्रांनो मला कॉल करा. आपण बॉक्स प्राइस मध्ये खूप चांगली प्राइस तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आता या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो तुमच्याकडे किमान 3 लाख रुपये डाऊन पेमेंट असेल आणि तुम्हाला पेमेंट 35 ते 40 हजारामध्ये असेल तर तुम्हाला आपण 55% सुद्धा होम लोन करून देऊन या फ्लॅटचे मालक बनवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आता व्हिडिओ तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.